हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे अष्टमी. मनाला प्रसन्न करणाऱ्या देवीच्या मंत्रांनी मी माझ्या सकाळची सुरुवात केली. मी सर्वप्रथम माझे सर्व आवरून घेतले. त्यानंतर मी देवाजवळचे सर्व आवरून घेतले. त्यात मी देवाजवळची सर्व रांगोळी वगैरे, आदल्या दिवशी देवाला फुले वाहिलेली, आदल्या दिवशी जी रांगोळी केली ती सर्व साफ करून घेतली. सर्व घर वगैरे झाडून घेतले, लादी वगैरे पुसून घेतले. इथे मी तुम्हाला एक सांगू इच्छित आहे की घर झाडताना नेहमी आपण असं बोलायला हवे की माझ्या घरातली सर्व अलक्ष्मी निघून जाऊ दे. त्यानंतर इथे मी सर्व दिवे समई वगैरे सगळं स्वच्छ करून घेतले. त्यानंतर मी दिव्यांची अष्टगंधाने आणि हळदी कुंकवाने सजावट करून घेतली. दिसायला अगदी छान दिसते आणि दिवे लागल्यानंतर अगदी प्रसन्न असे वातावरण होते. त्यामुळे मी अशी दिव्यांची सजावट सणवाराच्या दिवशी नक्कीच करत असते. मनाला प्रसन्न करणारे देवीचे मंत्र आणि सकाळची देवपूजा वगैरे यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न होते. मी इथे धूप दीप वगैरे सर्व करून घेतले. आपल्याला कधी कधी माहीत नसतं, पण काही गोष्टी अचानक ठरतात. त्याचप्रमाणे माझ्या बाबतीतही झाले. मी शारदीय नवरात्रीमध्ये उपवास करते आणि दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ याचे वाचन करते. पण मी चैत्राच्या नवरात्रीमध्ये प्रथमच दुर्गा सप्तशतीचे पाठ केले. आईने माझ्याकडून ही सेवा करून घेतली. सकाळची देवपूजा वगैरे झाल्यानंतर दाराबाहेर रांगोळी काढण्यासाठी मी तयारी सुरू केली. त्यासाठी मी इथे लाल गेरूने म्हणजेच लाल मातीने मी थोडेसे सारवून घेतले. रोज माझ्या हळदीचे लेपन असते, पण सण वगैरे असला की मी अशी थोडी सजावट अजून करते, ज्याने घरात अजून प्रसन्न वाटते. सण वगैरे असेल की मनात एक उत्साह असतो आणि तो असायलाच हवा. इथे असे मी सर्व गेरूने सजवले आणि हळदीचे लेपन वगैरे करून घेतले. त्यानंतर मी शेगडीची पूजा करून घेतली. सण वगैरे असो किंवा छोटेसे शुभकार्य असो किंवा दर शुक्रवारी मी अशी शेगडीची पूजा करत असते. त्याने अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते. अन्नपूर्ण मातेचा आपल्याला अखंड आशीर्वाद मिळतो. तसेच आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. स्वयंपाक वगैरे बनवताना मला मूवीची गाणी ऐकण्याची सवय आहे, पण मी रोज 5 मिनिटं का होईना अन्नपूर्ण मातेचा मंत्र स्वयंपाक करण्याच्या वेळी लावून देते. त्यानंतर मी मूवीची गाणी वगैरे ऐकता ऐकता बाकीचा स्वयंपाक करते. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात की मी शेगडीला हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहून घेतल्या, फूल वगैरे तुळशीपत्र वगैरे वाहिले. त्यानंतर इथे मी धूप वगैरे दाखवून घेतले. हे धूप तेच आहे ज्याचा व्हिडिओ मी यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे. हे घरगुती होममेड धूप आहे. धूप बनवण्याचा व्हिडिओ मी यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे. अष्टमी असल्यामुळे देवीला पुरणाचा नैवेद्य असतो, तसेच पुरणाच्या दिव्यांची आरती केली जाते. त्यासाठी मी इथे रात्री चण्याची डाळ भिजत घातली होती. रात्री डाळ भिजत घातल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि पुरण अगदी मऊ होते. पुरणासाठी डाळ शिजेपर्यंत मी बाहेर रांगोळी वगैरे काढून घेतली. उंबऱ्याला हळदीचे लेपन, रांगोळी हा माझ्या रोजच्या रुटीनमधला आवडीचा भाग आहे. आपल्याला जिथे जायचे आहे ती वाट, तो रस्ता, ती जागा सुंदर असेल तर आपल्याला आवडतेच ना. तसेच देवाचे आहे. देवाला आपल्या घरात बोलवण्यासाठी आपल्याला घरात नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. तसेच आपले घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ असले पाहिजे. त्यानंतर इथे मी पुरण बनवण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी मी इथे गूळ आधी कापून घेतला. त्यानंतर मी एका कढईमध्ये तूप टाकले, थोडी बडीशेप टाकली आणि गूळ टाकला, वितळण्यासाठी ठेवला. असा गूळ मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी शिजलेली डाळ ॲड केली. मंद आचेवर पुरण करण्यासाठी मी ठेवले. त्यानंतर मी कपडे धुवून घेतले आणि कपडे सुकवण्यासाठी घेतले. त्यानंतर मी एकीकडे भात लावला आणि दुसरीकडे पापड वगैरे तळून घेतले. आमच्या इकडे पुरणाचा स्वयंपाक ज्या दिवशी असतो त्या दिवशी आवर्जून मेथीची भाजी केली जाते. त्या पद्धतीप्रमाणे मी सुद्धा आज इथे मेथीची भाजी करून घेतली.
देवीचे असे सुंदर मंत्र चालू ठेवून मी घरात स्वयंपाक वगैरे करत होते. मला अगदी ही सकाळ खूप प्रसन्न वाटत होती. त्यानंतर इथे मी कटाची आमटी बनवून घेतली. त्यासाठी मी जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन त्यामध्ये वाटण केले. अष्टमीचा दिवस असल्यामुळे इथे कांदा आणि लसूण वर्ज्य असते, त्यामुळे आजचा स्वयंपाक सर्व हा विदाऊट कांदा आणि लसणाचा असणार आहे. त्यानंतर इथे मी चाळणीने पुरण काढून घेतले. इथे 10 वाजेपर्यंत माझा अर्धा स्वयंपाक झाला होता. त्यानंतर मी स्वयंपाकाची भांडी घासून घेतली. अष्टमीला होम आणि हवन असते, त्यासाठी हवनासाठी आणि देवीच्या नैवेद्यासाठी खिरीचा प्रसाद केला जातो. इथे मी तांदळाची खीर बनवली आहे. अष्टमीला तांदळाची खीर आवर्जून केली जाते. देवीचा हा आवडता प्रसाद आहे. खीर बनवताना नेहमी मी मिल्क पावडर ॲड करते, त्याने खिरीची चवही वाढते आणि खीर अशी घट्ट होते. त्यानंतर मी पुरणाच्या पोळ्या बनवण्यासाठी घेतल्या. उंबरठ्याला हळदीचे लेपन कसे करायचे या माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आल्यामुळे मी असा लॉंग व्हिडिओ करण्याचा विचार केला आणि अष्टमीच्या दिवसाचा पूर्ण व्हिडिओ मी आज इथे तुम्हाला अपलोड केला आहे. इथे मी सर्व स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. त्यानंतर इथे मी दुर्गा सप्तशती पाठाचे पाठ 13 आणि पाठ 14 याचे वाचन करून घेतले. दोन्ही पाठाचे वाचन पूर्ण होण्यासाठी साधारण संध्याकाळचे 5:30 वाजले. त्यानंतर मी होम आणि हवन करून घेतले. त्यानंतर मी पुरणाच्या दिव्यांची आरती वगैरे करून घेतली. असा माझा अष्टमीचा दिवस गेला. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा देवीची सेवा करून आपल्या संपूर्ण परिवाराची, कुटुंबाची रक्षा व्हावी यासाठी देवीची सेवा करा.